संत ज्ञानेश्वर माऊली 11व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 15 ते 20 या ओव्यांमध्ये आपल्या श्रीगुरूंना सांगतात, हे जे काही मी गीता ग्रंथावरती मराठी भाषेत ओवी छंदात निरूपण करतोय, ही तुमचीच देण आहे आणि हे तुमचं तुम्हीच श्रवण करावं अशी मी विनंती करतो. म्हणे ज्ञानदेव ऐका संत सज्जन, म्हणे ज्ञानदेव ऐका संत सज्जन, गीतेचे ते मराठी भाषेतील वर्णन. हे गुरुदेवा हे आहे तुमचंच देणं, हे गुरुदेवा हे आहे तुमचंच देणं, तुमचे तुम्ही लक्ष देऊनी करावे श्रवण. पहाना आपणच पोपटाला बोलायला शिकवितो, पहाना आपणच पोपटाला बोलायला शिकवितो, तो बोलायला लागला की आपणच मान डोलावतो. एखादी गोष्ट आईनेच बाळाकडून घ्यावी करून, एखादी गोष्ट आईनेच बाळाकडून घ्यावी करून, बाळाच्या त्याच कृतीने आईने जावे संतुष्ट हो. तैसे हे माझं जे सांगणं बोलणं, तैसे हे माझं जे सांगणं बोलणं, हे गुरुदेवा ती तुमचीच आहे शिकवण. हे गुरुदेवा ती तुमचीच आहे शिकवण. हे गुरुदेवा ती तुमचीच आहे शिकवण, तुमचेच ज्ञान तुम्ही करावे श्रवण. हे जे मधुर वाडमयाचे झाड लावी येले आपण, हे जे मधुर वाडमयाचे झाड लावी येले आपण, ते करावे मोठे घालुनी अवधान रूपी सिंचन. या झाडाशी रसादी भावाची अर्थरूपी फळ येईल, या झाडाशी रसादी भावाची अर्थरूपी फळ येईल. श्रोते हो, तुमच्या श्रवण धर्माने जगा सुकाळ येईल. पहा पहा या सभेत सर्व संत सज्जन, पहा पहा या सभेत सर्व संत सज्जन, त्यात मजला या गीतार्थाचं लाभन. प्रेमान तो तुम्ही करावा हो श्रवण, प्रेमान तो तुम्ही करावा हो श्रवण.